हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या मंगळवार 26 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी नुपूरने दिमाखात गृहप्रवेश केलाय. आता ती मल्हारची बायको म्हणून या घरात आली आहे आणि फक्त नुपूरच नाही तर आशासुद्धा घरात आली. रेवतीने खूप जास्त विरोध केला. खरं सांगायचं तर आता तायडीपेक्षा रेवतीच जास्त आताताईपणा करतीये, मल्हार आणि नुपूरला त्रास देतीये. पण शेवटी नुपूरने घरात गृहप्रवेश केला, आशासुद्धा आली आणि याचा तायडीला जबर फटका बसलाय, मानसिक धक्का बसलाय. तायडीने चक्क सुमती इव्हेंटच्या ऑफिसमध्ये आग लावलीये आणि वेड्यासारखी हसतीये. म्हणजे आता तिच्या डोक्यावर परिणाम झाला की काय असंच वाटतंय. कारण नुपूरला घरात न येऊ देण्यासाठी तिने किती कटकारस्थानं केली होती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आज तिचे सगळे प्लॅन फ्लॉप झालेत, तिची सगळी मेहनत वाया गेली आहे, म्हणून तायडीला वेड लागलंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सगळ्यात आधी जिया जोरात ओरडते, नुपूर, आणि हे ऐकून सगळेजण दाराकडे पाहतात. मल्हार, रेवती मावशी, तायडीचे आईबाप, तायडी आणि दारात चक्क नुपूर आणि आशा उभे असतात. त्यांना पाहून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. फक्त जिया आणि मल्हारला खूप आनंद होतो, पण बाकीचे तायडी, रेवती, तायडीचे आईबाप यांच्या पायाखालची जमीनच सरकते. घरातील सगळेजण धावत पळत दरवाजाकडे जातात आणि रेवती मावशी ही आता तायडीपेक्षा मोठी व्हिलन झाली या मालिकेतली. ती नुपूरकडे रागारागाने पाहत असते. मल्हार विचारतो, नुपूर, तू खरंच आलीस का? आणि मग नुपूर आशाकडे पाहते आणि नुपूरला आठवतं की काही क्षणांपूर्वी त्यांच्या घरी काय घडलं होतं. फ्रेंड्स, नुपूरला आठवतं की आशा ही नुपूरला म्हणाली, नुपूर, तू आता मल्हारचा विचार करायला हवा, तुमच्या संसाराचा विचार करायला हवा. तर नुपूर म्हणते, नाही आई, मी मल्हार सरांबरोबर संसार करण्याचा स्वप्नातही विचार करू शकत नाही. आशा विचारते, हे काय बोलतेस तू, आणि मनातल्या प्रेमाचं काय? तर नुपूर ही क्षणभर विचार करते आणि म्हणते, नाहीये, माझं मल्हार सरांवर प्रेम नाहीये, त्यामुळे संसार करण्याचा विषयच येत नाही. आशा खूप चिडते आणि चक्क नुपूरचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवून विचारते, आता सांग, तुझं मल्हारवर प्रेम नाहीये का? नुपूरला खूप टेन्शन येतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नुपूरचं मल्हारवर प्रेम आहे, ती फक्त बोलतीये मी माझं प्रेम नाहीये. पण आता आशाची खोटी शपथ तर नाही घेऊ शकत, तिची शपथ घेऊन नाही सांगू शकत की मल्हारवर माझं प्रेम नाहीये. त्यामुळे नुपूर आशाच्या डोक्यावरून हात काढून घेते आणि म्हणते, आई, हे सगळं काय करतेस तू? तुला सुद्धा माहिती आहे की माझ्या मनात कितीही प्रेम असलं पण मला मल्हार सरांचा राग आलाय. त्यांनी जे काही केलंय ते मी नाही विसरू शकत. त्यांना माफ करून त्यांच्याबरोबर संसार करण्याचा विचार नाही करू शकत. त्यामुळे माझं त्यांच्यावर प्रेम आहे की नाही हे सगळं बोलून मला त्यांच्याबरोबर पुन्हा संसार करण्यासाठी भाग पाडू नकोस. आशा नुपूरला समजवण्याचा प्रयत्न करते. नुपूर, एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा देणं योग्य आहे, परंतु जर त्याने गुन्हा केलाच नसेल तर त्याला शिक्षा का द्यायची? नुपूरला काही कळतच नाही. नुपूर विचारते, आई, हे काय बोलतेस तू? मल्हार सर गुन्हेगार आहेत, त्यांनीच वेदांचा अपघात केलाय, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आशा म्हणते, नुपूर, मागील काही दिवसांपासून मी या सगळ्या प्रकरणाचा विचार करतेय आणि माझ्या मनात काही शंका आल्या आहेत. जेवढं मी मल्हारला ओळखते तेवढंच तूही ओळखते. आपल्या दोघींना माहिती आहे की मल्हार हा खूप सरळमार्गी, सज्जन, विचार करणारा, समजूतदार मुलगा आहे. आणि मल्हारसारख्या मुलाने, ज्याने आजपर्यंत दारूला कधी हातसुद्धा लावला नाहीये, त्याने दारू पिऊन गाडी चालवणं, एखाद्या व्यक्तीला उडवणं, त्याचा जीव घेणं, हे कसं शक्य आहे अशी शंका माझ्या मनात आली. नुपूरला काही कळतच नाही. नुपूर विचारते, आई, तुला नेमकं काय सांगायचं आहे? तर आशा म्हणते, नुपूर, तू मल्हारला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देतीये, पण मल्हारने हा गुन्हा केलाय का? आणि जर केलाय तर त्याच्या हातून खरंच ते घडलंय की कुणी घडून आणलंय हे तू आधी चेक करायला पाहिजे. सगळा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे आणि मगच मल्हारला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायची की नाही हे तू ठरवायला हवं. नुपूरला काही कळतच नाही. नुपूर विचारते, आई, स्पष्ट सांग, मला अजूनही कळत नाहीये तू काय बोलतीये. तर आशा तिला समजावून सांगते, नुपूर, मल्हारबरोबर ते सगळं घडणं, मग मल्हारने दारू पिणं, गाडी चालवणं आणि एखाद्याला उडवणं, हे सगळं मला खरं वाटत नाही. कदाचित हे सगळं मल्हारने केलंच नाहीये, हे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने केलंय आणि मल्हारवर तो आळ घातलाय. मल्हारने सगळं केलंय असं भासवलं अशी शंका मला येते.
त्यामुळे तू या सगळ्या प्रकरणाशी मुळाशी जायला हवं. तुला वेदांतला न्याय मिळवून द्यायचा आहे ना, मग तुला फक्त जे डोळ्याने दिसतंय किंवा एखाद्या व्यक्तीने सांगितलं तू त्यावर विश्वास कसा ठेवू शकते. तुला जर वेदांतला खरोखरच न्याय मिळवून द्यायचा असेल तर तुला हे सगळं शोधून काढावं लागेल की खरंच मल्हारने अपघात केला होता का, आणि जर त्यानेच अपघात केलाय तर 100% चूक त्याचीच होती का हे सगळं एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने घडून आणलंय. आणि त्यासाठी तुला मल्हारच्या घरी जावं लागेल आणि या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा लागेल. ही गोष्ट नुपूरला पटते आणि म्हणूनच नुपूरने या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी मल्हारच्या घरी पुन्हा एकदा एंट्री घेतली ती. मल्हार हा नुपूरकडे पाहत असतो. नुपूर अशा दरवाजात उभ्या असतात आणि तेवढ्यात रेवती ही नुपूरला जाब विचारते, तू येथे काय करतेस. रेवती चिडलीये हे सगळ्यांच्या लक्षात येतं. नुपूर ही काहीच बोलत नाही. मल्हार म्हणतो, मावशी हे काय विचारतेस तू, आता ती आली ना, तिला घरात येऊ दे. तर रेवती चिडून म्हणते, नाही मल्हार गप्प बस तू. आणि ती पुन्हा एकदा नुपूरला जाब विचारते, तू येथे का आलीयस. तर नुपूर ही रेवतीला उत्तर देते, मावशी तुम्हाला जसं वाटत होतं ना तसं नाही आहे. हे माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र माझ्यासाठी फक्त सोनं किंवा काळ्या मण्यांची पोत नाही आहे, तर मला या मंगळसूत्राचं महत्त्व कळतं. हे माझ्यासाठी एक पवित्र बंधन आहे आणि ते मला समजलं म्हणून मी येथे आली आहे. मावशी चिडून विचारते, या मंगळसूत्राचं पावित्र्य तुला आत्ता समजतंय का, एवढ्या उशिरा. तर नुपूर म्हणते, नाही फक्त पावित्र्य नाही समजलंय, तर या मंगळसूत्राबरोबर जी कर्तव्य जी जबाबदाऱ्या माझ्या आहेत त्याचीसुद्धा मला जाणीव झाली आहे, म्हणून मी या घरी परत आली आहे. रेवती खूप चिडते आणि नुपूरला म्हणते, वा रे वा, म्हणजे तुला आत्ता हे सगळं कळतंय, पण तुला या घरात एंट्री नाही, आल्या पावलाने परत जा. हे ऐकून नुपूरला खूप वाईट वाटतं. तर तायडी मात्र खुश होते. मल्हार म्हणतो, मावशी हे सगळं काय बोलतेस तू, आता ती आली आहे ना तर येऊ दे तिला घरामध्ये. पण रेवती चिडून म्हणते, नुपूर जेव्हा मल्हारचा जन्म झाला नव्हता ना त्याच्या आधी मी या घरात राहायचे, त्यामुळे या घरावर मल्हारपेक्षा जास्त अधिकार आहे माझा, आणि त्याच अधिकाराने तुला सांगतेय, आल्या पावलाने परत जा, निघ इथून. नुपूर आणि आशाला खूप टेन्शन येतं. तायडी खुश होते. मल्हार आणि जियाला वाईट वाटतं. तर नुपूर नेहले पे द्यायला मारते आणि म्हणते, आता तुम्ही जे काही बोलला ना ते मला मल्हार सरांना सांगू द्या. जर त्यांनी मला असं सांगितलं तर मी एक क्षणभरही विचार करणार नाही आणि आल्या पावली परत जाईल. तर मल्हार म्हणतो, नुपूर मी तुला असं का म्हणेल, हे घर जेवढं माझं आहे ना तेवढं तुझंसुद्धा आहे, त्यामुळे तू या घरात येऊ शकतेस. हे ऐकून नुपूर, जिया, आशा यांना खूप आनंद होतो. तर रेवती, तायडीचे आईबाप यांना जबर धक्काच बसतो. तायडी मल्हारकडे रागारागाने पाहते. मल्हार म्हणतो, मावशी या घरावर नुपूरचा हक्क आहे, तिला आतमध्ये येऊ दे. तर रेवती चिडून म्हणते, मल्हार बस झालं, एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तुला या मुलीचा पुळका येतोय, या मुलीवर तुझं अजूनही प्रेम आहे. अरे ती तुझ्याशी कशी वागली आहे, तिने काय केलं आहे, हे सगळं तू विसरलास का. नाही, या मुलीला मी घरात येऊ देऊ शकत नाही. मल्हारचा नाईलाज होतो आणि मल्हार तायडीला म्हणतो, तायडे तूच मला म्हणाली होतीस ना की नुपूर या घरात आली तर तुला आनंद होईल, मग तू काकूला समजावून सांग ना. हे ऐकून तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि नुपूरला सुद्धा प्रश्न पडतो, ही बाई माझ्याशी वेगळं वागते, मल्हार सरांशी वेगळं वागते, नेमकं हिचं काय चाललंय. तायडीला वाटतं, काय चूक केली मी, उगाचच असं बोलले. आणि मग तायडी नाईलाजाने ही रेवती मावशीला म्हणते, काकू ऐक ना, आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, मल्हारचं सुख महत्त्वाचं आहे ना. मग मल्हारचं सुख हे नुपूरमध्ये आहे, आता ती आली ना तर तिला आतमध्ये येऊ दे. मावशीला खूप राग येतो. रेवती चिडून म्हणते, अगं पण तायडे. तर तायडी म्हणते, काकू आत्ता नको, आत्ता हे सगळं नको, आपल्यासाठी आपल्या मल्हारचं सुख महत्त्वाचं आहे. नुपूर आली आहे ना तिला आतमध्ये येऊ दे. त्यामुळे रेवतीची बोलतीच बंद होते आणि नुपूर ही आश्चर्याने तायडीकडे पाहतच राहते, ही बाई एवढी कशी काय बदलली. मल्हारचं मन जिंकण्यासाठी, त्याच्यासमोर चांगुलपणाचं नाटक करण्यासाठी तायडी म्हणते, मल्हार झालं ना तुझ्या मनासारखं, काकू तिला नाही थांबवणार, येऊ दे तिला घरामध्ये. मल्हार खूप खुश होतो आणि मग मल्हार पुढे येतो. नुपूरला म्हणतो, नुपूर ये आतमध्ये, वेलकम होम. नुपूर ही आतमध्ये पाऊल ठेवणार इतक्यात आशा तिला थांबवते, थांब नुपूर. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो की आता सगळं झाल्यानंतर आशा तिला का थांबवतेय. तायडीची आई म्हणते, अहो आता काय, तुम्हीच तर तिला घेऊन आला
आणि तुम्ही तिला का थांबवताय? आशा म्हणते, नुपूर लग्नानंतर पहिल्यांदा या घरात येते, ती या घरची गृहलक्ष्मी आहे आणि गृहलक्ष्मीचा गृहप्रवेश हा रीतीनेच व्हायला पाहिजे. तर नुपूर म्हणते, नको आई, कशाला? तर आशा म्हणते, असं कसं, ही रीत आहे आणि तू रीतीनेच या घरात यायला पाहिजे. रेवती आणि तायडीला खूप राग येतो. मल्हार आणि जिया खुश होतात आणि जिया म्हणते, ज्या दिवशी लग्न झालंय ना तेव्हापासून मी मापटं तयार करून ठेवलंय. मला माहीत होतं नुपूर आज ना उद्या घरी नक्की येईल. हे ऐकून आशा मल्हार खूप खुश होतात. तर रेवती तायडीच्या तोंडावर मात्र 12 वाजतात आणि मग काही क्षणात जिया सगळी तयारी करून येते. तिने अतिशय सुंदर तयारी केलेली असते. उंबरठ्यावर मापटं ठेवलेलं असतं, नंतर कुंकवाचं पाणी ताटात ठेवलेलं असतं. जिया म्हणते, माझी लाडकी वहिनी आणि मल्हार ब्रोची बायको, वेलकम होम. मल्हार आणि नुपूर खूप खुश होतात. आशा ही नुपूरला म्हणते, नुपूर, या घरात येण्यामागचा तुझा उद्देश आणि तुझी कर्तव्य, तुझ्या जबाबदाऱ्या यांचा कधीही विसर पडू देऊ नकोस. मल्हार खुश असतो. तायडी या नुपूरकडे रागारागाने पाहत असते. आशा नुपूरला गृहप्रवेश करायला सांगते आणि मल्हारला म्हणते, मल्हार तू पण ये बाहेर. मल्हार नुपूरच्या बाजूला जाऊन उभा राहतो. नुपूर त्याच्याकडे पाहत असते, पण आता तिचा राग थोडा कमी झाला आहे. तायडीचा बाप तायडीकडे पाहतो, इशारा करतो, आता काय? पण तायडीला माहिती आहे की आता आपण काहीच करू शकत नाही. मल्हार आणि नुपूर एकमेकांकडे पाहतात आणि मग नुपूर ही माप ओलांडते. तायडीला खूप राग आलेला असतो. तिचा सगळा प्लॅन फ्लॉप झाला आहे, पण ती काहीच करू शकत नाही. नुपूरने माप ओलांडल्यानंतर जिया जोरजोरात टाळ्या वाजत असते. आशाला सुद्धा खूप आनंद होतो. आशाही टाळ्या वाजवते आणि मग मल्हार हात पुढे करतो. नुपूर ही क्षणभर विचार करते, त्याच्याकडे पाहते. तायडी रेवती यांचा खूप जळफाट होत असतो. जिया खुश असते आणि नुपूर मल्हारच्या हातात हात देते. त्यामुळे तायडीला राग येतो आणि नुपूर या कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय ठेवते आणि मग लक्ष्मीच्या पावलांनी मल्हारच्या घरात गृहप्रवेश करते. त्यामुळे आशाला खूप आनंद झालेला असतो. तिचं एवढ्या दिवसांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. नुपूरने तिच्या सासरी गृहप्रवेश केला आहे. मल्हारचा तर आनंद गगनात मावत नसतो. पण नुपूरच्या मनात अजूनही चलबिचल असते, कारण नुपूरने मल्हारना माफ केलं नाही आहे, तर ती फक्त वेदांच्या अपघाताचं सत्य शोधायला आली आहे. पण अजूनही तिला तेच वाटतंय की शेवटी गुन्हेगार मल्हारच आहे. नुपूर ही आतमध्ये येते आणि तेवढ्यात मागे वळून पाहते तर आशा अजूनही दाराबाहेरच उभी असते. मल्हार हे सगळं पाहतो. मल्हारला समजतं की लग्नाआधीच आपण नुपूरला वचन दिलं होतं की आशा आई आपल्याबरोबर आपल्या घरातच राहतील. मल्हार आशाला म्हणतो, या ना आई. हे ऐकून तायडी आणि रेवती मावशीला जबर धक्काच बसतो. रेवती मावशी चिडून विचारते, मल्हार ही कोणती नवीन रीत आहे? तर मल्हार म्हणतो, मावशी, आई आपल्याबरोबरच या घरात राहणार. रेवती मावशी चिडून म्हणते, वा रे वा, कोणती आई? ही आपल्या मुलीबरोबर सासरी राहायला येते तिच्या. तर मल्हार म्हणतो, अगं मावशी पण. तर मावशी चिडून म्हणते, मल्हार तू गप्प बस, यांना रीतीभातीचं खूप समजतं ना. मग ही कोणती रीत आहे की लग्नानंतर आईने मुलीबरोबर तिच्या सासरी येऊन राहायचं? अरे हो, कदाचित सगळ्या रीती या आपल्या सोयीनुसार बनवतात ना, म्हणून त्या घरात येत आहे. आशाला खूप वाईट वाटतं आणि आशा म्हणते, अहो नाही नाही, मी काय मल्हार आणि नुपूरबरोबर या घरात नाही राहणार आहे. तर मल्हार म्हणतो, थांबा आई. आणि तो रेवतीला ठणकावून सांगतो, मावशी, मी नुपूरला लग्नात दिलेली वचनं मला अजूनसुद्धा आठवत आहे आणि ती वचनं मी खूप मनापासून दिली होती. आणि या दोघांना आठवतं की मल्हारने नुपूरला वचन दिलं होतं, तुझं सुख ते माझं सुख आणि मी नेहमी तुझ्या सुखाचा विचार करेल. मल्हारला हे सुद्धा आठवतं की लग्नाच्या 1 दिवस आधी त्यानेच आशाला सांगितलं होतं, तुम्ही असा विचार करू नका की तुम्ही तुमच्या मुलीच्या सासरी येत आहे, तर तुम्ही तुमच्या मुलाच्या हक्काच्या घरात येत आहे असा विचार करा. मल्हार तायडी आणि रेवतीला ठणकावून सांगतो, मी नुपूरच्या सुखाचा विचार केला आहे, तिला सुखी ठेवण्याचं वचन दिलं आहे आणि मला माहिती आहे जर आशा आई आमच्याबरोबर राहिल्या तरच नुपूर सुखी राहील, म्हणून आशा या घरातच राहणार. हे ऐकून तायडी आणि रेवती मावशीच्या पायाखालची जमीनच सरकते. रेवती मावशी चिडून रागरागाने तेथून निघून जाते. मल्हार आशाला घरात बोलवतो. आशा घरात येते आणि तायडी ही काळजावर दगड ठेवून वेलकम होम, वेलकम, ये नवीन सुनबाई ये, अशी नाटकं करते. नुपूर तिच्याकडे रागारागाने पाहते. घरातील सगळ्यांना कळतं ही तिची नाटकं सुरू आहे. आणि नुपूर घरात आल्यानंतर तायडी म्हणते, मला एक महत्त्वाचं काम आहे, एक कॉल करायचं आहे, मी येते, असं म्हणून तायडी तिथून पळ काढते.
तायडीचे आईबापसुद्धा तिच्या मागे मागे पळतात. मल्हार, नुपूर, आशा आणि जियाच तेथे उभे असतात आणि नुपूरला खूप वेगळं वाटत असतं. काय बोलावं काय करावं तिला काहीच कळत नाही. तिचा हा अस्वस्थपणा सगळ्यांना जाणवतो, आशालासुद्धा समजतं. आणि इकडे तायडी सुमती इव्हेंटच्या ऑफिसमध्ये येते, कदाचित स्टोरूममध्ये येते. तिथे मल्हार आणि नुपूरच्या लग्नाचे सगळे पोस्टर्स, बॅनर्स हे सगळं ठेवलेलं असतं. आणि तायडीला आठवतं काही क्षणांपूर्वी काय घडलं. नुपूरने चक्क गृहप्रवेश केला, नुपूर घरी परत आली. या सगळ्याचा तायडीला खूप त्रास होतो आणि तायडी तेथे तोडफोड करू लागते, फेक जोक करत असते. इकडे मल्हार, नुपूर, आशा, जिया सगळे हॉलमध्ये असतात. मल्हार नुपूरकडे पाहत असतो, पण नुपूरला काय बोलावं काय करावं ते कळतच नाही. आणि मग जिया ही मल्हारला म्हणते, मल्हार ब्रो, झालं मग मनासारखं? मल्हार म्हणतो, हो हो हो, एक काम कर जिया, तू आहे ना नुपूरला तिच्या रूममध्ये घेऊन जा, म्हणजे सॉरी आमच्या रूममध्ये घेऊन जा आणि आईंना मी गेस्ट रूममध्ये घेऊन जातो. तेवढ्यात नुपूर म्हणते, हॅलो, तुम्हाला काय वाटतंय मी तुमच्याबरोबर तुमच्या खोलीत राहणार आहे? नाही, मी तुमच्याबरोबर तुमच्या खोलीत नाही राहणार आहे, मी आईबरोबर गेस्ट रूममध्ये राहील. हे ऐकून मल्हार, आशा, जिया यांना जबर धक्काच बसतो. आशा म्हणते, नुपूर हे काय बोलतेस तू? तू मल्हारबरोबर संसार करायला आलीस ना? मग लग्नानंतर एका छताखाली नवरा बायको एकाच खोलीत राहतात, दोन वेगवेगळ्या खोलीत नाही राहत. तर नुपूर म्हणते, आई मी तुझं ऐकलंय ना, येथे आली ना, आता तू माझं ऐक. मी मल्हार सरांबरोबर त्यांच्या रूममध्ये नाही राहणार, मी तुझ्याबरोबर राहणार आहे. तर आशा म्हणते, नुपूर हट्ट करू नकोस, तू तुझ्या सासरी आली आहे आणि नवरा बायकोने एकाच खोलीत राहायचं असतं. तू माझ्याबरोबर नाही राहायचं, तू मल्हारबरोबरच राहायचं. पण नुपूर काहीच ऐकायला तयार होत नाही आणि म्हणते, आई मी तुझं ऐकणार नाही आहे, मी मल्हार सरांबरोबर एका खोलीत नाही राहणार. जिया विचारते, नुपूर हे काय बोलतेस तू? तुला हे लग्न ॲक्सेप्टेड आहे म्हणून तू येथे आलीस ना, मग तू मल्हारबरोबर एका खोलीत का राहत नाही आहे? नेमकं तुझ्या मनात काय आहे? नुपूर म्हणते, जिया थांब एक मिनटं, आई तुझं बोलून झालं आहे ना, माझंसुद्धा ठरवून झालं आहे, मी मल्हार सरांच्या रूममध्ये नाही राहणार, त्यांच्याबरोबर नाही राहणार. मल्हार आणि जियाला खूप वाईट वाटतं, आशाला काय करावं ते समजतच नाही. आणि मल्हार म्हणतो, ठीक आहे नुपूर, नो प्रॉब्लेम, तुला जर माझ्याबरोबर राहायला कम्फर्टेबल वाटत नसेल तर नको राहू, तू आईंबरोबर गेस्ट रूममध्ये राहा, तू या घरात आली आहे ना, हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. असं म्हणून मल्हार नुपूर आणि आशाला गेस्ट रूममध्ये घेऊन जातो. आणि इकडे तायडी ही त्यांच्या स्टोर रूममध्ये तोडफोड करत असते, सगळी फेक झोक करत असते. तिला खूप राग आलेला असतो. तेवढ्यात तेथे तायडीचा बाप येतो आणि विचारतो, तायडी काय करतेस तू? वेड लागलं काय तुला? तर तायडी चिडून म्हणते, हो बाबा, मला आहे ना वेडच लागलंय. किती मेहनत केली होती आपण त्या नुपूरला या घरात नाही येऊ देण्यासाठी, आणि हे काय घडलं? आलीशी शेवटी नुपूर या घरात आलीच, आता मी सोडणार नाही आहे. असं म्हणून तायडी ही चक्क एक पेट्रोलचा ड्रम घेते आणि मल्हार, नुपूर या दोघांच्या लग्नाचे जे बॅनर्स असतात, हळद, लग्न, संगीत, शुभविवाह, या सगळ्या बॅनरवर ते टाकते. तायडीचा बाप खूप घाबरतो, विचारतो, तायडे हे काय करतेस तू? तर तायडी म्हणते, लायटर द्या, लायटर द्या. बाबा म्हणतात नाही, तायडी उडून म्हणते, लायटर द्या. तिचा बाप चांगलाच घाबरतो आणि तायडीला लायटर देतो आणि तायडी चक्क जाळपोळ सुरू करते. हे सगळं जाळून टाकते आणि एखाद्या वेड्यासारखी जोरजोरात हसू लागते. फ्रेंड्स, खरंच नुपूर घरी परत आल्यामुळे मल्हारला तर आनंदाचा धक्का बसलाय, पण या तायडीला डोक्यावर परिणाम झाला असं वाटतंय आणि वेड्यासारखं ती करू लागली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या तायडीचा रागावर कंट्रोल नाही आहे आणि मनाविरुद्ध काही झालं मग ती काहीही करू शकते. आणि आतासुद्धा ती तेच करतीये, जाळपोळ करतीये आणि वेड्यासारखी हसतीये. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आजच्या एपिसोडमध्ये नुपूरने मल्हारच्या घरात गृहप्रवेश केला आहे. आता कमीत कमी एवढं तर झालं आहे, नुपूरने अजून मल्हारला माफ नाही केलं आहे, पण जेव्हा ती त्याच्याबरोबर राहील, या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावेल, तेव्हा नक्कीच ती मल्हारला माफ करेल, एवढं खरं. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, तायडी ही पूर्ण वेडी झालेली असेल, वेड्यासारखी हसेल, रडेल, टेन्शनमध्ये येईल आणि तिची फालतूची बडबड सुरू असणार. तर दुसरीकडे नुपूर ही आशाला सांगत असेल की या घरात मी कोणत्या उद्देशाने आली आहे हे तुलाही माहिती आहे आणि ते सोडून मी इतर काहीच करणार नाही आहे,
पण या दोघींचं हे बोलणं रेवती ऐकणार आणि विचार करेल, नुपूरचा या घरामध्ये येण्यामागचा नेमका उद्देश आहे तरी काय, हा प्रश्न रेवतीला पडणार. आणि इकडे मल्हार हा नुपूरच्या रूममध्ये येईल तर नुपूर चिडून म्हणेल, सर तुम्ही माझ्या रूममध्ये काय करताय, माझ्यावर नजर ठेवताय का? तर मल्हार म्हणेल, नुपूर आपल्या माणसांवर नजर नाही ठेवत कोणी, मी फक्त तुझ्या काळजीने येथे आलोय. तर नुपूर चिडून म्हणेल, बस झालं सर, तुमची ही काळजी, तुमची ही नाटकं, तुम्हाला काय वाटतं तुमच्या नाटकांना मी भुलेल, तुम्हाला माफ करेल? तर असं होणार नाहीये. मल्हारला खूप वाईट वाटणार आणि मग तायडी ही नुपूरला जाब विचारणार, तू येथे घरी परत कशी आली, अचानक तुझा विचार कसा बदलला ते मला सांग. मग नुपूर तायडीला आपला उद्देश सांगणार का, की ती येथे परत का आली आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. आणि पुढचा एपिसोड पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच तुझ्या सोबतीने या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.